हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पल्लवीज मराठी ब्लॉग। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इंटरेस्टिंग असा व्हिडिओ, स्वतःची मेहंदी स्वतः केसांना कशी लावायची। बरेच वेळा असं होतं की स्वतःच्या केसांना स्वतःला मेहंदी लावता येत नाही, बॅक साईडनी हात वगैरे जात नाही, त्यामुळे आपण नाही का दुसऱ्यांचा शोध घेत असतो की कोणीतरी आपल्याला मेहंदी लावून देईल। पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे की स्वतःची मेहंदी स्वतः अगदी छान पार्लर सारख्या पद्धतीने तुम्ही कशी लावू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी गणपती छाप मेहंदी घेतलेल्या आहेत। माझ्या केसांच्या लेंथनुसार मला इथे 3 पॅकेट्स लागणार आहेत, त्यामुळे मी ह्या गणपती मेहंदी नॅचरल मेहंदी आहे ही। आणि त्यानंतर मी इथे ब्रूची कॉफी घेतलेली आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता। इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 ग्लास पाणी घेऊन त्यानंतर मी इथे कढीपत्ता सावलीमध्ये सुकवलेला आहे आणि त्यानंतर 1 कॉफीची पुडी यामध्ये टाकून तुम्ही याला चांगलं उकळी येऊन द्यायची आहे। कढीपत्ता हवं तर तुम्हाला एकदम फाईन पावडर काढून तुम्ही डायरेक्टली मेहंदीमध्ये पण टाकू शकता, पण मी इथे असाच उकळण्यासाठी टाकलेला आहे। हे आता छान उकळून झालेलं आहे। हे उकळलेलं पाणी आता आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊयात आणि ओतून घेतल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला मेहंदी भिजवायला घ्यायची आहे। याच्यामध्ये हे मी 3 पॅकेट्स टाकून घेतले आहेत। हवं तर तुम्ही याच्यामध्ये ॲलोवेरा पण टाकू शकता भिजवण्यासाठी। त्यानंतर आता हे उकळलेलं पाणी मी या मेहंदीमध्ये घालून घेणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण एकही गुठळी यामध्ये नाही झाली पाहिजे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता खूप छान अशी मेहंदी आपली भिजून झालेली आहे। त्यानंतर ही मेहंदी अशीच आपण रात्रभर ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लावायला घेणार आहोत। तर इथे मी केस चांगले विंचरून घेतलेले आहेत, सगळा गुंता वगैरे केसातला काढून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला। आणि इथे मी ग्लोव्ज घालून घेतले आहेत। ग्लोव्ज घातल्यानंतर मिडल पार्टिशन करून घ्यायचं आहे। मिडल पार्टिशन करून त्यानंतर ही आपली मेहंदी रात्रभर ठेवून अशी लावण्यासाठी रेडी झालेली आहे। यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाहीये, बघू शकता खूप छान भिजली आहे। आणि आता इथे मिडलचे जे आपले केस असतात ते घेऊन आपल्याला मुळापासून चांगली शेवटपर्यंत ही मेहंदी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशी गोल चुंबळ करून घ्यायची आहे। जर ती चुंबळ चिटकत नसेल खाली तर तुम्ही त्यावर थोडीशी मेहंदी लावूनही तिथे तिला सेटल करू शकता। हे बघू शकता मी इथे अशी करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला असे साइड सेक्शन करून घ्यायचे आहेत। मी लेफ्ट साइडचं असं एक गोल सेक्शन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला चांगली अशी मुळापासून मेहंदी लावून घेणार आहे शेवटपर्यंत। अगदी मुळापासून केस छान रंगले जातात याच्यामुळे आणि मेहंदी ही खूप छान लागते। आणि त्याच नंतर हे आधी केलेल्या याच्यावर चांगलं गोल फिरून घ्यायचं आहे। लेफ्ट साइड झाल्यानंतर राईट साइडने सेम तीच प्रोसिजर करायची आहे। बघू शकता तुम्ही मुळापासून आतून आणि बाहेरून चांगली मेहंदी लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर हेही शेवटपर्यंत लावून झाल्यावर आपल्याला सेम ज्या आधी जी चुंबळ केलेली आहे तेच सेम त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यावरती गोल फिरून लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने मेहंदी लावली तर मेहंदी खाली पण येत नाही। आणि बॅक साइडनी पण बघू शकता तुम्ही की मी कुठल्या पद्धतीने ही लावत आहे। बॅक साइडनीही त्याच पद्धतीने गोल राऊंड मध्ये असे केस घ्यायचे आहेत आणि मुळापासून मेहंदी लावूनच त्यावरती ते गोल फिरून लावायचं आहे। म्हणजे सगळ्या केसांनाही मेहंदी लागते
अगदी व्यवस्थित पार्लर सारख्या पद्धतीने मेहंदी लावण्याची पद्धत आहे ही। सेम सगळे पार्टिशन अशा पद्धतीने घेऊनच ही मेहंदी लावून घ्यायची आहे। मेहंदी लावल्यानंतर या पद्धतीने मेहंदी लावली तर दिसायलाही खूप चांगली वाटते, म्हणजे काही वाटत नाही वेगळं असं, नाही का। त्यानंतर मागचं काही साइड लावून झाल्यानंतर आपण फ्रंटला परत सुरुवात करणार आहोत। असं करत करतच आपल्याला पूर्ण एकावर एक राऊंड असे हे करून घ्यायचे आहेत, लावून घ्यायचे आहेत। इथे मी हे सर्जिकल ग्लोव्ज घातलेले आहेत। तुम्हाला हवं तर प्लास्टिकचे पण ग्लोव्ज मिळतात मार्केटमध्ये, ते पण घालून तुम्ही मेहंदी लावू शकता, जेणेकरून तुमचे हात खराब होत नाहीत, मेहंदी हातांवरती लागून रंगत नाही। त्यामुळे शक्यतो ग्लोव्ज घालूनच मेहंदी लावावी। पुढच्या साइडने मेहंदी लावून झाल्यानंतरून पुढचे सेक्शन घेतले की लगेच त्यानंतर मागचे पण सेक्शन त्याचप्रमाणे घ्यायचे आहे आणि त्याला मुळापासून मेहंदी लावून त्याच राऊंड सेक्शन मध्ये त्याला ते पॅक करून घ्यायचं आहे। आता बघू शकता पुढच्या साइडला फक्त आपले लेफ्ट साइडला एक आणि राइट साइडला एकच सेक्शन घेऊन आता ही मेहंदी आपली लावून झालेली आहे। खूप छान अशा पद्धतीने आपली ही मेहंदी तुम्ही बघू शकता, किती छान पार्लर सारख्या पद्धतीने आपली ही मेहंदी लावून झालेली आहे। जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे की इथे कोपरा याच्यापर्यंत मेहंदी लागलेली नाहीये मुळापर्यंत, तर तुम्ही ते नंतरून अशी पद्धतीने लावून घेऊ शकता। आणि इथे बघू शकता तुम्ही, बघा मागच्या साइडनी पण छान मेहंदी लागलेली आहे। असं कुठंच वाटत नाहीये की इथे मेहंदी लागली नाही की काय।